हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर काळूबाळूच्या तमाशानं प्रबोधन केले। राऊतांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयानं झालंय। प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाचीही मक्तेदारी नाही। मात्र आता भाजप मुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी घरातल्या नोकराला मुलाखत दिली। आम्हाला उद्धव ठाकरे मुक्त हिंदू समाज करायचाय, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। 1999 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती। मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं नाव पुढे न आल्यानं ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। नारायण राणेंच्या नेतृत्वात युतीचा पराभव झाला हे फडणवीसांना माहित नाही का? देवेंद्र फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, राऊतांचं प्रत्युत्तर। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईच्या खुशीवर वार केला। रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। 40 वर्ष तुमच्यासोबत राहणारे लगेच तुमच्यासाठी कौरव झाले का? संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ ही अखेरची फडफड। एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका। बारामतीची लढाई अजित पवार अभिमन्यूसारखे लढले, भाजपला त्यांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महाविकास आघाडी सरकार पाडून डबल इंजिन सरकारनं सगळे उद्योग गुजरातला पळवले। महाराष्ट्राचं प्रेम अनुभवणाऱ्या मोदींना आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। लोकसभेत आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही, मात्र मनसेबाबत विधानसभेत बघू। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। शरद पवारांनी आमदारकीचा राजीनामा मागितला नाही, इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। राजन विचारेंनी ठाण्यात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला, तर पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचं पत्र आल्यास विचार करू। राजन विचारेंच्या पत्रावर वंचितची भूमिका। चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार। राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। महाराष्ट्रात कोविडच्या नव्या व्हेरियंटची 91 प्रकरणं आढळली, मात्र संक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत नसल्याची माहिती। मुंबईत आज रेल्वेच्या 3 मार्गांवरती मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्याकरता ब्लॉक। सोलापुरात कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी निराशाच। निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याला भाव मिळेना। 24 पोती कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला मिळाले फक्त 557 रुपये। अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातल्या 137 कोटींची संत्री मातीमोल, तर 20,000 हेक्टरवरील भाजीपाल्याचंही नुकसान। आयपीएलमध्ये आज 2 अटीतटीच्या लढती। दुपारी चेन्नई आणि राजस्थानचा सामना, तर संध्याकाळी बंगळुरू विरुद्ध दिल्लीची लढत। प्लेऑफचं आव्हान रोखण्यासाठी 4ही संघांना विजय आवश्यक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।